लेकीसाठी वैकुंठातून भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली. तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरात हाक दिली, काही काळजी आहे का संसाराची पोरीची? तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले, आवले, योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होतं. योग्य वेळ येऊ द्यावी लागते. परंतु जिजाबाईंची नेहमीची कटकट ऐकून महाराज एक दिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं, तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले. तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं. संत कुळातील मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्यानंद झाला. अखेर लग्न झालं. भागीरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला, म्हणाले, नांदा सुखाने नांदा, पण विसरू नको तू तुकाराम महाराजांची मुलगी आहे. भागीरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं. भजन कीर्तन नामस्मरण नित्यसेवा सुरू झाली. भागीरथीची यलवडी गाव जवळच होतं, पण येणं जाणं नव्हतं. देहूची माईन भाजी विकायला यलवडीला जायची. रात्री देहूमध्ये झालेलं आपल्या बापाचं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी भागीरथी माईनबाईची आतुरतेने वाट पाहायची. महाराजांचं कीर्तन उपदेश ऐकून भागीरथीचे डोळे बापाच्या आठवणीनं भरून यायचे. माईनबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं महाराजांचं रोज दर्शन होतंय या भावनेनं भागीरथी कृतकृत्य व्हायची. अखेर तो दिवस आला तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा. फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारचा दिवस होता. प्रथम प्रहर प्रातःकाळ विजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला. भागीरथीला सांगावं, पण तिला माझं वैकुंठला जाणं सहन होणार नाही म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहू गावचं रत्न गेलं. देहू गाव शोकसागरात बुडून गेलं. सर्व निश्चय बसलेले, कुणाचं कशात लक्ष लागत नाही. पण शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माईनबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलाने भागीरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माईनबाई का आली नाही, माईनबाई तुझा चेहरा का उतरला, असा प्रश्न भागीरथीने माईनबाईला विचारला. जड अंतकरणानं माईनबाई म्हणाली, भागीरथी, तुझे बाबा माझे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदैव वैकुंठला गेले. आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी धाय मोकलून रडू लागली. परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचारानं भागीरथी तुकाराम नामजप सुरू केला आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकून तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले. नारायणाची परवानगी घेऊन भूतलावरच कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरथीच्या घरी आले. भागीरथी असा आवाज दिला. वैकुंठाला गेलेल्या आपल्या बापाचा आवाज ऐकून भागीरथीने धावत येऊन तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली. आनंदाश्रू घळघळ वाहू लागले. भागीरथीला शांत करत महाराज म्हणाले, बाळा, किती त्रास करून घेतलास? तशी भागीरथी म्हणाली, बाबा, तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय? कुणासाठी जगावं? तुकाराम महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला. भागीरथी म्हणाली, बाबा, मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवण करते. महाराज म्हणाले, भागीरथी, मी आता न जेवणाऱ्या गावी गेलो. आपल्या भागीरथीला मायेने जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत परत हाक मारू नको अशी विनंती केली. तशी भागीरथी म्हणाली, बाबा, तुम्ही गेलाय असं वाटू देऊ नका, मी हाक मारणार नाही. भागीरथीला आशीर्वाद दिला. भागीरथीचे जीवन परिपूर्ण झालं. हे बाप लेकीचं अलौकिक नातं आहे. मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते. बाप आपलं दुःख आईच्या हृदयासमान लेकीला सांगून मन हलकं करत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भागीरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं हृदयस्पर्शी उदाहरण आहे. म्हणून असं म्हणतात की बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असतं, कारण एका लेकीसाठी एक बापालाही वैकुंठाहून यावं लागलं होतं. यासाठीच मित्रांनो, बोलत राहा, भेटत राहा. मरायचं सर्वांना आहे, मरावंसं कोणालाच वाटत नाही. आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे. अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावीशी कोणालाच वाटत नाही. पाणी सर्वांना हवंय, पण पाणी वाचवावे कोणालाच वाटत नाही. सावली सर्वांनाच हवी आहे, पण झाडे लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही. सून सर्वांनाच हवी आहे, पण मुलगी व्हावी कोणालाच वाटत नाही. विचार करावा असे प्रश्न, पण विचार करावा असं कोणालाच वाटत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला बाप लेकीचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुमचाही जर बाप लेकींचं नातं असेल तर कमेंट करून नक्की कळवा की आमचंही बाप लेकीचं नातं अशा प्रकारे आहे. आणि तुकाराम महाराज आणि भागीरथी यांच्यासारखं बाप लेकीचं नातं प्रत्येक बाप लेकीचं असावं अशीच माझी इच्छा आहे. आणि ते म्हणतात ते खरोखर खरं आहे की
प्रत्येक मुलीचं आईपेक्षा बापावरती थोडं का होईना जास्त प्रेम असतं। जर तुमचंही जर असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजून एक गोष्ट अशी की आईवरही तेवढंच प्रेम असतं पण बापात अधिकच असतं। धन्यवाद।